नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. गजानन पंढरीनाथ मारणे अर्थात कुख्यात गुंड गजा मारणे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि IT इंजिनियर असणाऱ्या देवेंद्र जोग यांना मारहाण झाली आणि ही मारहाण झाल्यानंतर ती गजा मारण्याच्याच टोळीने केली असं म्हटलं गेलं. त्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माझ्या शहरात मीही घटना खपवून घेणार नाही असं म्हटलं आणि पुण्यातली पोलीस यंत्रणा जी आहे ती ॲक्शन मोडवर आली आणि त्यानंतर आज गजा मारणे कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये शरण आलाय. या गजा मारण्याच्या गुन्ह्यांची आजपर्यंतची हिस्ट्री काय आहे आणि हे नेमकं प्रकरण काय आहे, या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेत माझ्यासोबत असणार आहे माझी सहकारी समृद्धी जाधव. समृद्धी, अखेर गजा मारणे पोलिसांना शरण आल्याचं पाहायला मिळतंय. पोलीस आयुक्तांच्या नी जो सज्जड दम दिला होता त्या सगळ्यानंतर नेमकं हे सगळं प्रकरण काय? संकेत, हे प्रकरण जर आपण पाहिलं तर हे शिवजयंतीच्या दिवशीचं प्रकरण आहे. अर्थात 19 फेब्रुवारीचं प्रकरण आहे. 19 फेब्रुवारीला देवेंद्र जोग नावाचे मयूर कॉलनीमध्ये राहणारे, कोथरूडच्या परिसरात राहणारे हे गृहस्थ आहेत. 33 वर्षीय देवेंद्र जोग हे खरं तर IT क्षेत्रात कामाला आहेत आणि त्यांचा या गुन्हेगारी जगताशी तसा काहीही संबंध नाहीये. ते केवळ भाजपचे कार्यकर्ते आहेत मात्र गेल्या अनेक दिवसांपासून. आणि याच सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा शिवजयंतीच्या दिवशी सुट्टी होती आणि सुट्टीच्याच दिवशी ते घराच्या बाहेर पडले होते. खासगी काम करून परतत असताना याच गजा मारणे टोळीतील 5 ते 6 बाईक्स त्या ठिकाणी होत्या आणि या बाईकवरती अनेक तरुण होते. या तरुणांना खरं तर त्यांच्या बाईकचा केवळ एक धक्का लागला आणि धक्का लागून ते पुढे गेले. त्यावरती एका जणाने येऊन त्यांना, "तू आम्हाला धक्का मारतोस का?" वगैरे अशी विचारणा सुद्धा केली. मात्र त्यांनी त्यावर सुद्धा "सॉरी, पण मी तुम्हाला धक्का मारला नाहीये" असं अगदी नम्रपणे सांगितलं. मात्र अर्थातच मुळातच गुन्हेगारी पेशाचे असलेले हे सगळे तरुण, जे यांच्यातले अनेक जण जे आहेत ते जामिनावरती बाहेर होते असंही सांगितलं जातंय. काही जण तुरुंगातून सुटलेले होते असंही सांगितलं जातं. या सगळ्यांनीच मिळून खरं तर पहिल्यांदा 2-3 जणांनी त्यांना मारहाण सुरू केली. त्यानंतर अजून 2-3 जण आले आणि मग त्यांनी मारहाण चालू केली. या सगळ्याच प्रकरणामध्ये देवेंद्र जोग यांना गंभीर दुखापत झाली. नाकाला मोठा मुकामार सुद्धा लागला आणि त्यानंतर ते खरं तर रुग्णालयात उपचार घेत होते. ही सगळीच घटना जेव्हा समोर आली त्यानंतर देवेंद्र जोग हे मुरलीधर मोहोळ यांचे कार्यकर्ते आहेत किंवा त्यांच्या पक्ष कार्यालयात ते त्यांचं सोशल मीडियाचं काम पाहतात वगैरे अशा पद्धतीची एक चर्चा चालू झाली. त्यामुळे या चर्चेला आणि या बातमीला जास्त वजन प्राप्त झालं खरं तर. आणि त्यानंतरच मुरलीधर मोहोळ अर्थात यांच्यापर्यंत ही सगळीच माहिती पोहोचली की अशा पद्धतीची एक घटना घडलेली आहे. मात्र त्यानंतर स्वतः मुरलीधर मोहोळ यांनी समोर येऊन देवेंद्र जोग हे माझ्यासाठी काम करत नाहीत किंवा माझ्या पक्ष कार्यालयात ते काम करत नसल्याचं त्यांनी जाहीर केलं. मात्र ते भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबर जी काही घटना घडली ही अत्यंत निंदनीय घटना आहे आणि अशा पद्धतीची घटना पुण्यात कुणाबरोबरही घडायला नको, या अनुषंगाने मंत्री म्हणून त्यांनी खरं तर पुण्याच्या पोलीस यंत्रणेला कुठेतरी एक धारेवर धरलेलं पाहायला मिळालं. माझ्या शहरात मी अशा पद्धतीचं कुठलंही गुन्हेगारी कृत्य मी खपवून घेणार नाही. जे कुणी असतील, कुणीही असो, कितीही मोठे असो, त्यांच्यावरती कडक कारवाई झालीच पाहिजे. अशा पद्धतीचे थेट आदेश दिले. जर पोलिसांना कारवाई करणं जमत नसेल तर मग मी माझ्या पद्धतीने कारवाई करतो असंही सांगण्यात आलं होतं. खरं तर संकेत, या सगळ्याच प्रकरणामध्ये जेव्हा पहिल्यांदा या सगळ्या प्रकरणावरती मुरलीधर मोहोळ बोलले तेव्हा त्यांनी असंही सांगितलं होतं की जेव्हा मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी काम करणारा माणूस आहे देवेंद्र जोग, अशा पद्धतीच्या चर्चा होत्या त्यावेळी स्वतः मुख्यमंत्र्यांचा सुद्धा मोहोळांना फोन आलेला होता विचारपूस करण्यासाठी की खरंच ही व्यक्ती तुमच्याच पक्ष कार्यालयात काम करते का किंवा तुमच्यासाठी काम करते का. त्यामुळे या प्रकरणाचं आपण गांभीर्य समजू शकतो की मंत्र्यांचा माणूस असल्याची जी चर्चा उठली त्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणाची दखल घेतली आणि या प्रकरणातल्या आरोपींवरती कडक कारवाई करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांपासून मग केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा दिल्या. आणि त्यानंतर आज सकाळीच खरं तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या सगळ्या प्रकरणावरती मारणे टोळीवरती आता मकोका अंतर्गत कारवाई केलेली आहे आणि मारणे टोळीचा जो म्होरक्या आहे त्याच्यावर सुद्धा आम्ही लवकरच कारवाई करणार आहोत, त्याला सुद्धा लवकरच अटक केली जाईल अशा पद्धतीचा एक इशारा केला, एक विधान त्यांनी केलं. आणि या विधानाच्या नंतर आपण बघतोय की 3 ते 4 तासांमध्ये स्वतः कुख्यात गुंड गजानन मारणे, जो स्वतःला पुण्याचा मालक म्हणून घेतो किंवा गजानन मारणे, आपण बघतो की संकेत बऱ्याचदा गुन्हेगारी जगतातली ही जी लोक असतात यांना भाई, डॉन, भाऊ वगैरे अशा पद्धतीने अशा नावांनी संबोधलं जातं. मात्र गजानन मारणे हे स्वतःला महाराज म्हणून घेतात. त्यांचे सगळेच जे चेले चपाटे आहेत ते त्यांना महाराज म्हणतात किंवा पुण्याचे मालक अनेकदा त्यांच्यासाठी असा उल्लेख केला जातो, रील्स व्हायरल केल्या जातात. त्यामुळे ते स्वतः
अर्थात गजानन मारणे स्वतः कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला आणि यानंतरच आता हे सगळं जे प्रकरण आहे ते प्रकर्षाने चर्चेत आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. गजानन मारनेचं स्वतःहून हजर होणं हे खरंच खूप जास्त तसं पाहायला गेल्यास तर संशयास्पद आहे. मात्र तो जेव्हा स्वतःहून हजर झाला दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास तो स्वतःहून हजर झाला. त्यानंतर लागलीच त्याला याच प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. खरं तर हे प्रकरण जर पाहिलं तर या प्रकरणातले मुख्य आरोपी ज्यांनी मारहाण केली हे 3च आरोपी आहेत आणि हे 3ही आरोपी खरं तर या प्रकरणामधले आता कुठेतरी आपण बघतोय की हे सगळेच आरोपी अटकेत सुद्धा आहेत. मात्र या प्रकरणामध्ये ज्या टोळीचे हे आरोपी होते तो अर्थात गजा मारणे याच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल झालेला होता. 307 अर्थात खुनाच्या प्रयत्नाचा हा गुन्हा आहे आणि या गुन्ह्यामध्येच गजा मारणे याचंही नाव सामील असल्यामुळे त्याला सुद्धा याच प्रकरणामध्ये आता अटक करण्यात आलेली आहे. तरीही या प्रकरणातला एक जो आणखी आरोपी आहे तो फरार आहे. अर्थात तो आरोपी गजा मारणे याचा भाचा आहे ज्याचं नाव श्रीकांत पवार उर्फ बाब्या पवार म्हणून तो प्रसिद्ध आहे. कोथरूडच्या भागामध्ये त्याचं बरंच वर्चस्व असलेलं पाहायला मिळतंय. अनेकदा अनेक गुन्ह्यांमध्ये तो सराईत गुन्हेगार असल्याचं दिसतंय. तो स्वतः या प्रकरणामध्ये गजा मारण्याचा भाचा असलेला गुन्हेगार अद्यापही फरार आहे. तर या प्रकरणामध्ये रुपेश गजानन मारणे अर्थात गजा मारणे यांचे जे पुत्र आहेत ते सुद्धा कुठेतरी त्यांची या सगळ्यामध्ये सहभाग आहे आणि त्यांना सुद्धा पोलीस शोधत असल्याच्या बातम्या सुद्धा सध्या समोर येताना पाहायला मिळत आहेत. संकेत, समृद्धी, हा गजा मारण्याचा आजपर्यंतचा गुन्हेगारीचा इतिहास कसा राहिलाय? संकेत आपण जर पाहिलं तर गजा मारणे हे नाव पहिल्यांदा चर्चेत आलं होतं ते म्हणजे 1988 मध्ये. 1988 ला आता जर आपण पाहिलं तर गजा मारण्याचं वय वर्ष 57 आहे. या आधी म्हणजे अगदी 20व्या वर्षी वगैरे पहिला गुन्हा केला आणि त्याच्यानंतरच्या या 37 वर्षांमध्ये गजा मारण्यावरती तब्बल 28 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. म्हणजे एकट्या गजा मारण्यावर इतके गुन्हे आहेत. त्याच्या टोळीतली जी मुलं आहेत त्यांच्यावरती तर आणखीन मग किती गुन्हे असतील याचा आपण विचार करू शकतो. कारण आता असं सांगितलं जात आहे की गजा मारणे टोळीमध्ये आता तब्बल 72 सक्रिय गुंड आहेत जे सक्रियरित्या सराईत गुन्हेगार आहेत. ते सोडूनही अनेक असे आहेत, अनेक फॅन फॉलोईंग मध्ये त्याच्या आहेत, त्याचे अनेक चेले चपाटी आहेत जे त्याला महाराज म्हणतात. त्याला अगदी कोणीतरी खूप मोठा माणूस असल्यासारखं समजलं जातं आणि मग त्याचं अनुकरण केलं जातं. त्याचं नाव घेऊन कुठेतरी गुन्हे केले जातात. अशा पद्धतीच्या बऱ्याच घटना घडतात. मात्र त्याच्या स्वतःच्या टोळीमध्ये अधिकृत असे 72 गुंड असल्याचं समोर आलेलं आहे. या सगळ्याच प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर गजा मारण्यावरती 1988 मध्ये पहिला गुन्हा जो किरकोळ मारहाणीचा खरं तर गुन्हा होता जो डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला होता. त्यानंतर जे गुन्हेगारीचं सत्र गजा मारण्याचं चालू झालं त्यानंतर त्याने पुन्हा कधीही मागे वळून पाहिलेलं नाही. मूळचा गजा मारणे हा मुळशीतला आहे, मुळशीकर आहे. मात्र त्यानंतर जसजसं पुण्यातले त्याच्यावरचे गुन्हे वाढत गेले, गुन्हेगारी वाढत गेली, त्याचं वर्चस्व वाढत गेलं, त्याच पद्धतीने मग नंतर तो मुळशी सोडून पुण्यातल्या कोथरूड परिसरामध्ये असलेल्या शास्त्री नगरमध्ये वास्तव्यास आला. आणि विशेष म्हणजे शास्त्री नगर पासून आपले आत्ताचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे अगदी 1-2 किलोमीटरच्या अंतरावरती राहतात. इतका कमी डिस्टन्स आहे या दोन्ही घरांमध्ये पाहायला गेलं तर. त्याचबरोबर अर्थातच चंद्रकांत पाटलांचं सुद्धा त्याच ठिकाणी निवासस्थान आहे. त्यामुळे 2 मंत्री, एक राज्यसभा खासदार त्या ठिकाणी आहेत आणि त्याच ठिकाणी गजा मारण्याचं सुद्धा घर आहे. त्यामुळे अर्थातच कोथरूड मध्ये मारणे टोळी प्रचंड सक्रिय आहे. जसं मी सांगितलं तसं 1988 मध्ये पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर गुन्हे दाखल होत गेले. त्यामध्ये मारहाणीचे गुन्हे असतील, खुनाचे प्रयत्न असतील किंवा मकोकाचे जे काही गुन्हे आहेत अशा पद्धतीचे गुन्हे असतील, धमक्या देणं असेल, खंडणी वसूल करणं असेल, अशा पद्धतीचे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले. पहिल्यांदा 1991 मध्ये 2 वर्षांसाठी गजा मारनेला तडीपार करण्यात आलं होतं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर ती 2 वर्ष आणि तडीपारीची जी सगळी मर्यादा होती ती संपल्याच्या नंतर, तो कालावधी संपल्याच्या नंतरची 1-2 वर्ष गजा मारणे हे नाव तसं लुप्त झालेलं होतं. पुण्यातलं सगळं काही शांत झालेलं होतं. गुन्हेगारी कुठेतरी कमी झाली होती. मात्र पुन्हा 3-4 वर्षामध्ये गजा मारणे हे नाव पुन्हा एकदा उफाळून बाहेर आलं. तोपर्यंत गजा मारणे या नावाचे फॅन फॉलोअर्स खूप जास्त वाढलेले होते, जे स्वतः अशाच पद्धतीचे टुकार गुन्हेगार होते, किरकोळ गुन्हे करायचे. मात्र गजा मारण्याचं नाव कुठेतरी मोठं होत होतं आणि त्याचं नाव घेऊन आपण गुन्हे करायचे, म्हणजे आपणही कुणीतरी मोठे गुन्हेगार ठरतो की काय, अशा पद्धतीने अनेक तरुणांनी पुण्यामधल्या गुन्हेगारीकडे वळायचं ठरवलं. गुन्हेगारीकडे हे सगळेच तरुण गजा मारण्याला पाहून आकर्षित झाले आणि त्यानंतर या टोळीमधले लोक सुद्धा वाढत गेले, पुन्हा गुन्हे घडत गेले. त्यानंतर जर आपण पाहिलं तर 2012 मध्ये सुद्धा त्याच्यावरती तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. आणि संकेत, तुला आठवत असेल खरं तर गजा मारणे जेव्हा आपण म्हणतो 37 वर्षात 28 गुन्हे, 27 गुन्हे हे
गेल्या वर्षीपर्यंत होते 2024 पर्यंत. कालचा हा जो गुन्हा आहे देवेंद्र जोग प्रकरणातला तो 28वा गुन्हा आहे, जो 307चा गुन्हा आहे, जो आता गजा मारणेवरती दाखल झालाय. त्या आधीचे 27 गुन्हे आहेत. मात्र हाच गजा मारणे चर्चेत कधी आला किंवा मग गजा मारणे हा गँगस्टर गजा मारणे, कुख्यात गुंड गजा मारणे असं म्हणून याचं नाव कधी चर्चेत आलं असं जर आपण आठवायला गेलो तर गजा मारणे जेव्हा तळोजा कारागृहामध्ये होता त्यानंतर तळोजा ते पुणे अशी आलिशान कार, टू व्हीलर्सची एक रॅली निघाली होती. तुरुंगातून गजा मारणे सुटलेला होता आणि मला अजूनही आठवतं की सगळ्या टीव्ही चॅनल्स वरती हे एकच दृश्य दिसत होतं की कुख्यात गुंड गजा मारणे तुरुंगातून सुटल्यामुळे तो कोणीतरी खूप मोठं काहीतरी जिंकून आलाय बाबा, एखादं ऑलिम्पिकचं पदक वगैरे जिंकलंय की काय, किंवा आमदार खासदार मंत्री वगैरे आहे की काय, अशा पद्धतीने त्याच्या स्वागताची तयारी झाली होती. तळोजा कारागृह ते पुणे इतक्या मोठ्या या सगळ्या अंतरावरती मोठ्या मोठ्या आलेशान गाड्या होत्या, त्याच्यामध्ये हजारोंच्या संख्येने तरुण होते. या सगळ्या तरुणांनी मिळून गजा मारणेचं परत तुरुंगातून सुटून घेणं सेलिब्रेट केलं आणि त्यानंतर खरं तर गजा मारणे हे नाव जोपर्यंत पुण्यापुरतं लिमिटेड होतं ते नाव नंतर पूर्ण राज्यभरात गेलं. राज्यभराला गजा मारणे नावाचा एक गुंड पुण्यात वावरतोय हे समजलं. त्याच प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर त्यानंतर मात्र गजा मारणेवरती अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले. ही रॅली काढणारे जे लोक होते, त्याचे जे चेले चपाटे होते, त्यांना सुद्धा शोधून त्यांच्यावरती सुद्धा खरं तर गुन्हे दाखल झाले, त्यांच्यावरही कारवाई झाली. तेव्हापासून जे गजा मारणे हे नाव चर्चेत आलं, त्यानंतर ते नाव आजतागायत चर्चेतच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय संकेत. त्यामुळे इतके मोठे गुन्हे करणारा गजा मारणे हा आज स्वतःहून पोलिसांना शरण येतो किंवा पोलीस ठाण्यात हजर होतो, ही गोष्ट तशी पाहायला गेल्यास थोडीशी संशयास्पद वाटते. गजा मारणेचं आणि गजा मारणेच्या परिवाराचं राजकीय कनेक्शन सुद्धा अनेकदा समोर येताना पाहायला मिळत असतं. समृद्धी, त्यांच्या पत्नी पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका देखील राहिलेल्या आहेत. या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने ज्यावेळी गजा मारणे स्वतःहून शरण आला, त्यावेळी तात्काळ आरोपींचे वकील असणारे ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे पाटील देखील त्या ठिकाणी पोहोचले होते. माझ्याच सल्ल्याने गजा मारणे शरण आलाय असं ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं. तर आपण त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय आहे ती देखील ऐकूयात. आज कोर्टात जो 3 आरोपींना अटक केली होती त्या रिमांड रिपोर्टमध्ये पाहिजे आरोपीमध्ये गजानन मारणे आणि रुपेश मारणे यांची नावं आलेली आहेत. त्याच्यानंतरून त्यांनी माझे संपर्क साधल्यानंतरून त्यांना कोथरूड पोलीस स्टेशनला हजर होण्याचा मी सल्ला दिला होता. त्यानुसार ते पोलीस स्टेशनला हजर झालेले आहे. हो, पोलिसांनी हजर झाल्यानंतर अटक करण्यात त्यांना आरोपी दाखवलेले त्या केसमध्ये. सदरचं प्रकरण असं आहे की रस्त्याने जाणाऱ्या एका कट मारला गाडीला म्हणून 3 मुलं आणि फिर्यादी याच्यामध्ये भांडणं झाली. भांडणं झाल्यानंतर ते प्रकरण पुढे वाढलं गेल्यानंतर त्याच्यामध्ये 3 आरोपी अटक केलेले आहेत आणि आज 3 आरोपींना पोलिसांनी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. परंतु त्या रिमांड रिपोर्टमध्ये आज 2 आरोपी निष्पन्न झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. ते निष्पन्न झालेल्या आरोपींपैकी एक गजानन मारणे आहेत आणि आता ते पोलिसांसमोर हजर आहे. मुळात एक प्रश्न घ्या, याच्यामध्ये कुठंही संगनमत, कट अथवा असा कुठलाही प्रकार नाहीये. सदरची घटना ही केवळ फक्त आणि फक्त केवळ रस्त्यावरची झालेली भांडणं आहेत की जो कट मारला गेला त्याच्यामध्ये फिर्यादी आरोपींना ओळखत नव्हता, आरोपी त्यांना ओळखत नव्हता. घटनेचं किंवा झालेल्या हिंसेचं कदापि समर्थन नाही, परंतु त्या समर्थनापायी किंवा त्याच्या पायी इतर लोकांना देखील गजानन मारणे यांचा कुठलाही त्याच्यामध्ये संबंध नसताना देखील त्याच्यामध्ये आरोपी केलेले. परंतु माझ्या क्लायंटचा पोलिसांवर पूर्णपणे विश्वास आहे. ते सगळं तपासामध्ये सत्य आणेल आणि ते सगळं सत्य समोर येईल. समृद्धी, आत्ताच आपण वकिलांची प्रतिक्रिया देखील या सगळ्यामध्ये ऐकली आणि आज सकाळी ज्यावेळी अमितेश कुमारांना या संदर्भातला प्रश्न विचारला होता त्यावेळी अमितेश कुमारांनी आम्ही मारणे टोळीवर जो आहे तो मकोका अंतर्गत कारवाई करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे गजा मारण्यावर लवकरच मकोका अंतर्गत कारवाई होईल असं देखील बोललं जात आहे. संकेत, आपण जर पाहिलं तर याच गजा मारणे टोळीवरती याआधी 4 वेळा मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. मकोका अर्थात संघटित गुन्हेगारीचा हा सगळाच कायदा आहे. 10 वर्षात जर तुमच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतील आणि तुम्ही जर एका ठराविक गँग सारखं किंवा टोळी सारखं एक संघ राहून काम करत असाल, म्हणजे ज्यामध्ये 2-3 पेक्षा जास्त गुन्हेगार जे आहेत ते एकत्र येऊन अनेकदा गुन्ह्यांमध्ये सामील झालेले जेव्हा आढळतात त्यावेळी मकोका अंतर्गत कारवाई केली जाते. आपण बघतोय मकोका हे जे कलम आहे, हे जो हा जो एकंदरीतच ऍक्ट जो आहे तो ऍक्ट जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेला हा ऍक्ट आहे मकोका. आणि याच मकोका अंतर्गत खरं तर संघटित गुन्हेगारांना कुठेतरी स्थानबद्ध करता यावं किंवा त्यांच्यावरती वचपा खरं तर आळा घालण्यात यावा अशा पद्धतीचं एक कारवाई करण्यासाठी हा
कायदा सगळाच लॉन्च केला गेला होता. त्या अंतर्गत खरं तर सुरुवातीला जर आपण पाहिलं तर मुंबईतले जे गँगस्टर्स होते त्यांच्यावरती आळा घालण्यासाठी हा कायदा आणला गेला आणि त्यानंतर आता संपूर्ण राज्यभरात हा कायदा लागू केला जातो. जेव्हा आपण जर पाहिलं तर 70-80च्या दशकात मुंबईमध्ये गँगस्टर्स वाढत होते. मुंबईमध्ये अनेक गँगस्टरची नावं चर्चेत होती. त्यावेळी जर आपण पाहिलं तर 90च्या दशकामध्ये गजा मारणे हे नाव पुण्याला लॉन्च झालं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर आतापर्यंत तब्बल 4 वेळा या टोळीवरती मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे आणि या प्रकरणातले जे उर्वरित आरोपी आहेत, जे देवेंद्र जोग प्रकरणातले आरोपी आहेत, त्यांच्यावरती ऑलरेडी मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे. अर्थात आता ही कारवाई जी झाली आहे ती 5व्यांदा या टोळीवरती मकोका लावण्यात आलाय आणि जर आपण पाहिलं तर स्वतः गजा मारणे याच्यावरती सुद्धा मकोका लावण्याच्या दृष्टिकोनातून कुठेतरी एक पावलं उचलताना पोलीस दिसतात. त्या पद्धतीने चार्जशीट तयार करता येईल का, अशा पद्धतीने सगळीच लीगल प्रोसिजर काय असेल वगैरे हे सगळं जाणून घेतलं जात आहे. मात्र जर आपण पाहिलं संकेत या प्रकरणामध्ये जेव्हा आपण असं म्हणतोय की मकोका लावायला हवा किंवा लावला जाऊ शकतो का, तर जर आपण पाहिलं तर मकोका लावण्यासाठीचे जे काही निकष आहेत ते निकष तसे स्ट्रॉंग निकष असलेले पाहायला मिळतात. जसं आपण म्हणतोय की 10 वर्षात गंभीर गुन्हे असायला हवेत. हे सगळं जर आपण पाहिलं तर जसं आता ऍडव्होकेट विजयसिंह ठोंबरे म्हणाले आहेत त्या अनुषंगाने जर पाहायला गेलं केवळ ह्या एका केस पुरतं जर आपण पाहायला गेलो देवेंद्र जोग प्रकरणामध्ये, तर देवेंद्र जोग प्रकरण हे अगदी त्या ठिकाणी तात्काळ घडलेली घटना होती. ती कुठल्याही पद्धतीने कट रचून केलेला एखादा गुन्हा आहे किंवा मग ठराविक सराईत आरोपी आहेत आणि 2 टोळ्यांमध्ये झालेलं हे काहीतरी प्रकरण आहे ज्यामध्ये स्वतः गजा मारण्याचा सुद्धा काहीतरी सहभाग आहे. अशा पद्धतीचं कुठलंही प्रकरण हे नाहीये खरं तर. त्यामुळेच या प्रकरणामध्ये गजा मारण्यावरती मकोका केवळ या प्रकरणाच्या दृष्टिकोनातून लागला जाऊ शकतो का, तर ते कदाचित अवघड आहे असं पण म्हणू शकतो. मात्र जर आपण पाहिलं गेल्या 10 वर्षातले गंभीर गुन्हे जर काढायचे झाले तर असे अनेक गंभीर गुन्हे गजा मारण्यावरती दाखल आहेत. त्यामुळे या टोळीवरती जर मकोका लावला जाऊ शकतो. आपण जर पाहिलं तर या प्रकरणातल्या आरोपींना शोधण्यासाठी, या टोळीतील खरं तर आरोपींना शोधण्यासाठी संकेत मुळशीमध्ये गेल्या 3 दिवसांमध्ये जवळपास 74 ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे. धाड सत्र सुरू आहे. जसं मी आधी सांगितलं की गजा मारणे हा मूळचा मुळशीकर आहे, त्यामुळे त्याच्या गँग मधले जे तरुण आहेत तेही बऱ्यापैकी मुळशी तालुक्याच्या आजूबाजूला राहणारे किंवा तिथे राहणारे वास्तव्यास असलेलेच आहेत, जे पुण्यात येऊन जाऊन असतात बऱ्याचदा. अशा पद्धतीचे हे गुन्हेगार आहेत. त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी मुळशीमध्ये सुद्धा पोलिसांनी एक धाड सत्र गेल्या 3 दिवसांमध्ये राबवलं होतं. यामध्ये अनेक आरोपी जे आहेत ते सुद्धा सापडलेले आहेत. तब्बल या प्रकरणामध्ये 27 आरोपी या टोळीमधले फरार असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. त्यामुळे या सगळ्यांनाच शोधून मग या संपूर्ण टोळीवरती मकोका लावला जाऊ शकतो का, तर लावला जाऊ शकतो आणि त्यामध्ये अर्थात गजा मारण्यावरती सुद्धा मकोका लावण्यात येईल. पण जर आपण संकेत जसं तू म्हटलास की आयुक्तांचं जर आपण आजचं बोलणं ऐकलं, त्यांची प्रतिक्रिया ऐकली, तर ते असं म्हटलेत की पुण्यामध्ये कुठल्याही टोळ्यांना आता इथून पुढे जे काही ते गुन्हे करतात किंवा ज्या वर्चस्ववादाच्या लढाया अनेकदा होताना पाहायला मिळतात ते आम्ही होऊ देणार नाही. पुण्यातल्या गुन्हेगारांच्या टोळ्या नेस्तनाबूत करण्यासाठी पुणे पोलीस आता इथून पुढे ऍक्शन मोडवरती येणार आहेत, प्रयत्न करणार आहेत. त्या दृष्टिकोनातून कुठेतरी पुणे पोलिसांनी हे पहिलं पाऊल उचललंय असं पण म्हणू शकतो. आपण जर पाहिलं संकेत आत्ताच्या घडीला पुण्यामध्ये अनेक टोळ्या सक्रिय असलेल्या पाहायला मिळतात. म्हणजे मारणे टोळी आहे, निलेश घायवळ टोळी आहे, अंधेकर टोळी आहे, प्रचंड टोळ्या निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे आपल्याला काही एक 10 वर्षांआधीपर्यंत काही ठराविक टोळ्या माहित होत्या, मात्र आता जर आपण पाहिलं तर प्रत्येक वस्तीत आपण गेलो तर एक टोळी आपल्याला सापडते. म्हणजे कुठल्याही भागात आपण जा, अक्षरशः म्हणजे ताडीवाला रोड असेल, येरवडा असेल, दांडेकर पूल, पर्वती, जनता वसाहत असेल, पुढे इकडे राजाराम पुलाच्या इकडचा जर एरिया पाहिला आपण ते असेल, धायरी असेल, खडकवासल्याचा भाग असेल किंवा मग इकडे मंगळवार पेठेचा एरिया असेल, जुना बाजार असेल, म्हणजे असे काही हॉटस्पॉट आहेत. हडपसर मध्ये काही टोळ्या आहेत, विश्रांतवाडी परिसरात काही टोळ्या आहेत, चंदननगर मध्ये सुद्धा आहेत. असं जर आपण पाहिलं तर हे काही गुन्हेगारांचे हॉटस्पॉट बनलेले एरिया आहेत. या एरियामध्ये जर आपण गेलो तर या एरियामध्ये किमान 2-3 दादा भाई वगैरे असं काहीतरी असतात आणि त्यांची एक टोळी असते. आतापर्यंत मागच्या एक 10-15 वर्षांपर्यंत काही मोजके कुख्यात गुन्हेगार होते आणि त्यांच्याच टोळ्या पुण्यात होत्या. पण आता म्हणजे प्रत्येक गल्लीबोळामध्ये एक सराईत गुन्हेगार आणि त्याची टोळी असं एक समीकरण कुठेतरी तयार झालंय आणि त्यामुळेच हेच या ज्या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये तयार झालेल्या टोळ्या आहेत त्या पुढे जाऊन मोठ्या होऊन पुणेकरांना यांनी आणखीन त्रास देऊ नये किंवा पुणे पोलिसांना या सगळ्याचा आणखी जास्त पुणे पोलिसांवरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नयेत आणि कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य राहावं यासाठीच खरं तर पुणे पोलीस ऍक्शन मोड मध्ये आलेले आहेत. आपण जर पाहिलं तर संकेत कालच
अशाच पद्धतीच्या वस्त्यांमधले जे सराईत गुन्हेगार आहेत, ज्यांची दहशत अनेकदा कारवाया करून सुद्धा कमी होत नाहीये, अनेकदा वर्चस्ववादाच्या लढाया यांच्याकडून अजूनही केल्या जातात, वाहनं तोडफोड केली जाते, निष्पाप माणसांना मारहाण केली जाते, अशा पद्धतीचे जे गुन्हेगार आहेत, अशा 100 गुन्हेगारांवरती एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. हा कायदा सुद्धा जर आपण पाहिलं तर खरं तर वस्ती किंवा झोपडपट्ट्यांमध्ये असणारे जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यासाठी करण्यात आलेला हा कायदा आहे. त्या अंतर्गत आता अनेक 100 खरं तर सराईत गुन्हेगारांवरती त्या अंतर्गत कारवाई केली जाते. त्यामुळे कदाचित या एमपीडीए कायद्याअंतर्गतच कुठेतरी गजा मारणेवरती सुद्धा कारवाई होऊ शकते, अशी सुद्धा एक शक्यता आहे. किंवा मग मकोका अंतर्गत कारवाई होईल. या दोन्ही पैकी एका कायद्याच्या अंतर्गत कुठेतरी गजा मारण्यावरती कारवाई होऊ शकते, अशा पद्धतीने पुणे पोलीस सध्या काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आता जर आपण हे सगळंच प्रकरण पाहिलं तर गजा मारण्याचं स्वतःहून सरेंडर होणं किंवा जसं स्वतः त्याला वकिलांनीच सल्ला दिलाय की तू स्वतःहून सरेंडर हो, आणि त्या अनुषंगाने जर तो सरेंडर झाला असेल तर या अर्थीच या संपूर्ण केसमधून बाहेर कसं पडायचं किंवा मग या सगळ्यातून निर्दोष कसं सुटायचं याबाबतच्या सुद्धा अनेक गोष्टी त्याच्या वकिलांच्या फौजेकडे असणार आहेत ऑलरेडी. त्यामुळेच कदाचित अटक होण्याचा किंवा सरेंडर होण्याचा सल्ला जो आहे तो देण्यात आला असेल. त्यामुळे पुढे नेमकं काय होतं हे पाहणं खूप महत्वाचं आहे. संकेत, उद्या गजा मारणेला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये त्याचा तसं पाहायला गेल्यास प्रत्यक्ष सहभाग या प्रकरणात कुठेच नाहीये. मात्र या तरी सुद्धा गेल्या 10 वर्षातले गुन्हे पाहता मकोका अंतर्गत किंवा मग एमपीडी अंतर्गत कारवाई होते का हे पाहणं खूप जास्त महत्वाचं असणार आहे. निश्चितच या सगळ्यामध्ये समृद्धी, तू जसं मगाशी उल्लेख केलास तसं पुणे पोलीस आता ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी जे काही वस्त्यांमधले वर्चस्ववादासाठी गुन्हे करणारे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर तर एमपीडीए अंतर्गत कारवाई होतेच आहे. याच अमितेश कुमारांनी समृद्धी पुण्याचा ज्यावेळी पदभार स्वीकारला त्याच्या अगदी दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी सलग 2 दिवस गुन्हेगारांची ओळख परेड देखील घेतली होती. सोशल मीडियावर कोणी कुठल्याही प्रकारचं रील टाकायचं नाही किंवा कुठल्याही प्रकारचा गुन्हा करायचा नाही असं म्हटलं होतं. मात्र आता जर आपण पाहिलं तर केवळ ओळख परेड होऊन किंवा मग ही जी कारवाई आता सुरू केलेली आहे ही आउटघटकेची न ठरता अशीच कारवाई कायमस्वरूपी सुरू ठेवून पुण्याला गुन्हेगारी मुक्त करणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातनं पुणे पोलिसांनी आता सुरू केलेली कारवाई केवळ आउटघटकेची न ठेवता किंवा काही 2-4 दिवस चालली आणि नंतर ती अचानक थंड झाली असं न करता सातत्यपूर्ण ही कामगिरी करणं जे आहे ते गरजेचं आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.